यानंतरची देखील होणारी मॅच आपल्याला मैदानामध्ये खेळवायची आहे. बारपे तिसकरी युवा मंच विरुद्ध फाटक वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. आपण टॉस देखील लगेच करणार आहोत. त्यासाठी कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घेणार नाही. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. तर सामन्याकडे जाऊयात पुढे एकदा मैदानाच्या मध्ये. यावेळेस बघायचं आहे नवीन बॅटर मंगेश मैदानामध्ये दाखल ते होत आहेत. अक्कीने मात्र ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय, अक्कीने मात्र एका पारोने जणू काही या विकेटला स्वतःचं घर बनवलेलं आहे. रिव्हरचे स्ट्रोक त्याने दाखवले, एक्स्ट्रा कव्हरचे स्ट्रोक त्याने दाखवले. खूप चांगले स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटमधून आज बघायला मिळत आहेत. समोर मात्र रोशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा नजर बदलाव जरूर आपण पाहतो यावेळेस प्रथमेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन तयार, उरते विकेट, क्रॉस द बॅट, फटका फसला होता. ओहो, इथे मात्र थोडीशी पड झड होताना आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा प्रथमेशची. स्वतःवरती थोडीशी निराश असतील, कारण त्यांना माहिती आहे कदाचित मी हा कॅच पकडला असता तर धावेला कुठेतरी ब्रेकही लागला असता. पडझड मैदानामध्ये होती. या हिशोबामध्ये आपण पाहतो ना, मैदानामध्ये हीच क्रिकेटची ओळख आहे. आज कपडे खराब होतील, कपडे मागतील याचा विचार, याची पर्वा आज करायची नाही. आज खेळायचंय, मनसोक्त खेळायचंय. गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू, डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु एक सिंगल इथे जरूर आली आहे. आणि मला वाटतं प्रथमेश साठी खऱ्या अर्थानं स्पेशली त्याचे शुभचिंतक माझ्यापर्यंत माहिती कळवत आहेत की प्रथमेश विरू बापूं सारखं लढायचंय. आज थांबायचं नाही. षटक क्रमांक संपला जाईल इथे. चौथा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक आपण बघतोय पुन्हा एकदा थोडंसं आकार बदलणार आहे. 40 धावा पहिल्या चेंडूवरती, 42 धावा धाफलकावर आहेत. 42 रन पहिल्या षटकावर, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर आपण बघितले गेले तर अक्षरशः कमबॅक खूप जबरदस्त राहिलं रोशनचं देखील. विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला. अवघ्या 6 धावा या षटकामध्ये रोशनने ज्या खर्च केलेल्या आहेत. आपण पाहतो ना, हेच क्रिकेटचा खेळ, हेच क्रिकेटची वेळ, हेच क्रिकेटची क्रेज आपण बघतोय. कारण आपण घरच्यांचा सगळ्यात जास्त मार याच खेळापासून खाल्लेला आहे. ऊन वारा पाऊस याची कधी पर्वा न करता आपण जो खेळ खेळत राहिलोय, तो खेळ म्हणजे हाच क्रिकेटचा खेळ आहे. सकाळी आपण कामावरती निघालो, परंतु कामावरती न जाता थेट मैदानावरती गेलो. हाच तो क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटने खूप काही दिलेले, या क्रिकेटने खूप काही मिळवले देखील. यावेळेस मैदानामध्ये बघायचंय, गॅप फार मोठा आहे आणि मला वाटतं नवनाथ बॉल मारला एका दिशेने, मात्र नवनाथ एका दिशेने चालले होते आणि तिथे मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आलेला चौकार, 4 धावा. इथे चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता मात्र थोडीशी आकार बदलतीये स्कोरबोर्ड कडे. आपण जाऊयात पुढे एकदा. आता 46 धावा, 46 रन, 46 धावा धाफलकावरती. गोलंदाजीसाठी पुढे आता गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस तयार असतील. बोला, 46, 47. काय हरकत आहे, आमच्या स्कोरवर थोडेसे गोंधळलेले आहेत, कदाचित त्यांना खेळायचं आहे यानंतर, त्यामुळे थोडस तुम्ही समजून घ्या. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा तर मात्र तिथे इशारा दिलाय. मुख्य पंच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. धाफलक आपण मैदानाच्या आतमध्ये इथे बघतोय पुढे एकदा. अतिरिक्त धावेने मात्र पुढे जाते धाफलक 48 वरती. माऊली तयार आहेत. लोअर फुल टॉस, पिकअप स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये नवनाथ आहेत. ओ, इथे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला प्रयत्न होता नवनाथचा, परंतु यावेळेस जजमेंट थोडंसं चुकीचं ठरलं नवनाथचं. चेंडू थोडासा हातामध्ये उसळी घेत राहिला आणि शेवटच्या क्षणी मी म्हणेल चेंडूने अक्षरशः तिथे मैदानामध्ये माती खाल्ली. संगमलक आदरणीय आमचे गुरुदास भाऊ मेंगडे यांच्या शुभास्ते या
सामन्याचा त्याचबरोबर प्रकाजी उडारे गुरुदाजी मेंगडे या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. आता आकाशाकडून जमिनीकडे आणि बघायचंय टॉस का बॉस इथे मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. फाटक वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वसंतभाऊ फाटक आणि केतनभाऊ फाटक यांच्या मालकीचा असणारा संघ. यानंतर मात्र इन ऍक्शन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. तर मॅच कडे जाऊयात. आता मात्र पुण्यात अक्की दळवी ज्या स्ट्राईकच्या शोधामध्ये होता ती स्ट्राईक इथे त्याला मिळतीये. माऊली तयार आहे. यावेळी वेळेस कोलवटाप्याचा बॉल होता. फटका फसला जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय इथे आकाश. हा स्वतःवरचा आत्मविश्वास आपण मैदानाच्या मध्ये बघतोय आकाशचा. 51 धावा त्या धापलकावरती आहेत. षटक क्रमांक अगदी मैदानाच्या मध्ये शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. बॉल तयार. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र प्रॉपर फटका बॅटवरती मिडल होऊ शकलेला नाहीये तिथे. आणि मैदानामध्ये बघायचंय विकेट होणार आहे पतन. मैदानामध्ये आकाश काहीशी मागणी करतायत पंचांकडे. बोला सर. लाईव्ह सुरू आहे. इथे आपण बघणार आहोत सॉफ्ट कॉर्नर म्हणून बिमर चेंडू इथे चेक केला जाईल. हा बिमर आहे की नाही इथे मात्र पाहिलं जाणार आहे. तर तिसरे पंच इथे थोडेसे बिझी होत आहेत. 5 षटकाची मॅच आहे. थोडासा मात्र जरूर सामना थांबलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद असणार आहे. मला वाटतं आपण पाहतोय अगदी चेंडू डीप होणारा चेंडू होता. बॅटवरती चेंडू मात्र बॅट रोल होताना पाहायला मिळाले हातामध्ये आकाश दळवीच्या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. बॅट्समनना विनंती आपण थोडी घाई करा. 51 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण आपण पाहतोय आपल्या व्यवसायामध्ये, प्रत्येक जण आपल्या बिझनेस मध्ये व्यस्त जरूर आहे. आणि हेच ग्रामीण क्रिकेट आहे ना. आज आमचे हरिभाऊ आणि गुरुदास भाऊ मात्र ती चर्चा करतायत. ती चर्चा काय असेल तर कदाचित पुढच्या सामन्याची स्ट्रॅटेजी असू शकते. बरोबर का. यावेळेस मोठा स्ट्रोक. हो उडवलाय चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने. खिलाडी के मस्तक पर दस्तक. बॅटर आले सुशील उंडारे आणि आल्या त्याने तडाखा दिला ठेवून षटकार. थँक्यू डीजे आमचे तुषार. चला विनंती करतो आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. बॅट्समन येण्याची वाट बघू नका. तर विनंती करतो आपण शोभा स्ट्रायकर्स टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अधिकचा वेळ आपण कुठल्याही टीमला आज घेऊ देणार नाहीयेत. विशेषतः मुळशीधरण विभाग कमिटी मेंबर्सने आमच्यापर्यंत सूचना कळवलेल्या आहेत की डगआउट मध्ये आपण फक्त खेळाडू असतील. डगआउट सोडून कुठलाही खेळाडू डगआउट मध्ये बसणार नाही. याच्यामध्ये थोडीशी दक्षता घ्यायची आहे. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये पुढे येता पहिला डाव इथे संपलाय. धापलगावरती 57 झालेले आहेत. 58 धाव्यांचा पाठलाग आता मैदानाच्या मध्ये करायचा आहे. स्वर्गीय पांडुरंग हिरवे युवा प्रतिष्ठान टीम या टीम साठी नक्कीच एक आव्हान. 58 धाव्यांचं आव्हान आहे. काल आम्ही पहिले खऱ्यांदा 40-45 धाव्यांवरती देखील संघ थांबताना बघितलेले आहेत. परंतु आज परिस्थिती थोडीशी आयोजक कमिटीने मात्र निर्णय तिथे घेतले की 3 षटकानंतर तुम्हाला बॉल बदलून दिला जाणार आहे. 3 षटकानंतर तुम्हाला ती संधी आहे चेंडू बदलण्याची. आणि त्यामुळे हे बरेचसे जे प्रश्न आपण पाहतो खऱ्या अर्थाने जे होते की धावफलक थोडंसं कमी आहे आणि याच्यामध्ये आता ते बदल बघायला मिळणार आहेत. स्कोरबोर्ड कडे आपण बघणार आहोत. 58 धाव्यांचा पाठलाग आता मात्र करायचा आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर्स तुम्हाला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच ताबा घ्या. आपणही कुठला अधिकचा वेळ इथे मैदानाच्या मध्ये घेणार नाही.
चला बॅट्समन चला. तर मुळशी धरण विभाग प्रीमियर लीग आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्ह सुरू झालेला आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थानं इथपर्यंत येणं शक्य नाहीये अशा प्रेक्षकासाठी मात्र तुम्ही घर बसल्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंदही घेऊ शकता. अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहतोय. सामन्याकडे जायचंय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. गोलंदाज आता मात्र षटक क्रमांक पहिलं कोण हाताळणार यासाठी देखील मैदानामध्ये चर्चा सुरू असेल. आघाडीची जोडी नक्कीच मैदानामध्ये आपण बघतोय दाखल इथे झालेली आहे. एका बाजूला असेल प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये असेल प्रथमेश आणि हरीश. ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालेली आहे. पाच षटकाच्या मॅचेस 58 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र नक्कीच शुभा स्ट्रायकर्स टीमने इथे सेट केलेला आहे आणि 58 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील इथे दाखल झालेली आहे. हा विषय आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये एक हेड अँड टेल असा स्पेशली डिझाईन केलेला कॉइन देखील आपण टॉस साठी वापरतोय. थोडा वेळ सामना थांबलेला आहे. टॉस झाला यानंतरच्या सामन्याचा देखील दोन्ही टीम्स तुम्ही तयार राहायचं. जशी मॅच संपेल तुम्ही हे दोन्ही संघ बाहेर येण्याची अजिबात वाट बघू नका. तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या. सामन्याकडे जायचंय मैदानाच्या मध्ये पुढे आहेत. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आकाश. पहिलाच बॉल पुल केलाय मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. सिंगल इथे आली आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाबा यशस्वीपणे पहिल्या चेंडूवरती ते घेतल्या जात आहेत. 2 धाबा इथे मिळतील. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाचा धावफलक यावेळेस मात्र थोडासा आकार बदलतोय. संघाचा स्त्री गणेश केला या 2 धाब्याने. प्रथमेश दाभाडे आकाश दळवी हा बॅटल खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडेल. कारण या दोन्ही खेळाडूंमध्ये कारण या विभागामध्ये सतत या दोन्ही खेळाडूंच्या नावाची चर्चा नेहमी राहिली आहे. आज बघायचं एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. याही वेळेस आपण पाहतोय क्रीजचा वापर केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू आहेत. चेंडू मात्र तिथे फील्ड केला जाईल. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकणार आहे. 3 धाबा. गोलंदाज पुढे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. अगदी आकाश दळवी बॅटिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी मात्र दाखवला. बॅटिंग मध्ये खूप नक्कीच आपण पाहतोय मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायलाही मिळाले. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. क्षेत्ररक्षक बघायचाय. चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल आली. दुसऱ्याही धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा यावेळेस मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. संघाची धावसंख्या यावेळेस पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा. 5 रन विदाउट लॉस. पहिले षटक प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. आकाश ओव्हर द विकेट. याही वेळेस थोडेसे बॅकफूट लागले. सन्मान दिला चेंडूला. कधी कधी मोठ्या फटक्यांपेक्षा एकेरी दुहेरी धाब्यांची देखील तिथे जोड असावी लागते आणि तेच मात्र यावेळेस करताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचा धावफलक पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस 6 धावा 6 रन. बॉल तयार. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे होता. अपील ही मैदानामध्ये होताना पाहायला मिळाली परंतु या वेळेस त्या अपील मध्ये तो विश्वास पाहायला मिळालेला नाहीये. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा 6 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत.
धाबा. 6 अंक म्हटलं की नक्कीच आपल्याला आठवतो नाशिक जवळ, नाशिक पासून 10 मैलाच्या अंतरावरती असणारा रामशेज किल्ला मावळ्यांनी अवघ्या 6 वर्ष अजिंक्य ठेवलाय. आज अजिंक्य राहण्यासाठी लढतायत हे दोन्ही संघ. त्यामुळे पुन्हा डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या बघायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने 2 धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक इथे देखील आता थोडासा आकार बदलेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8. मैदानामध्ये बघायचंय 2 संघांची पडली आहे गाठ आणि कोण कोणाची लावणार आहे बाट. एक षटकाचा स्पेल इथे संपलाय. दुसऱ्या षटकाला देखील आपण पाहतोय मैदानामध्ये सुरुवात होईल. पुढे एकदा आपण खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण थोडीशी जेवढी घाई करून आपण आपल्या टीमसाठी तेवढं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी का महत्वाच्या आहेत कारण मी कालही त्याचा उल्लेख केला, आजही उल्लेख करेल. जवळपास मे महिन्यापासून हा मेघराजा सुरू झालाय. तो थांबायचं नाव अजूनही घेत नाहीये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बघायचे मैदानामध्ये तयार असतील शुभम. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल होता. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळाला. मिड ऑफचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत. स्टिबा स्ट्रायकर्स टीम आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. आयोजकांनी तिथे निर्णय घेतले, कमिटी मेंबर्सने निर्णय घेतले तर मात्र त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. मी पुन्हा एकदा, ही प्रतिनिधीची देखील एक जबाबदारी असते. बॉल तयार. ओव्हर द विकेट. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू होता. पंच आपण पाहतोय अशाकडे नाखुश आहेत. जमिनीला समांतर करतील. अतिरिक्त धाव आली. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या यावेळेस मैदानामध्ये आपण बघणार आहोत. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. 10 रन विदाउट लॉस. प्रथमेश दाभाडे यावेळेस प्रथमेशच्या बॅट मधून जो लगाते हैं खड़े खड़े चौकर छक्के उसका नाम है प्रथमेश दाभाडे. सिक्सर. हेच करायचंय. 58 धाव्यांचा पाठलाग आम्हाला करायचा आहे. आम्हाला थांबायचं नाहीये. कालचे पराभव आमच्या जिव्हारी लागलेले आहेत. आता सोडणार नाहीये. प्रथमेश सांगण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. षटकार खेचलाय त्याने. मोठा स्ट्रोक पुन्हा खेळायचा होता यावेळेस. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 2 खेळाडू मात्र थोडेसा फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर बोर्ड वरती पुन्हा एकदा नजर टाकूयात. धावफलकावरती धावा ज्या आहेत आता 18 धावा. 58 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्न करायचे असं म्हणतात ना तुम्ही. प्रयत्न इतक्या मोठ्या शर्तीने करा, इतक्या प्रमाणात प्रयत्न करा की परमेश्वराने देखील तिथे ते तुम्हाला देणं भाग पाडलं पाहिजे. त्यावेळी चेंडू सोडून दिलाय. लेफ्ट केलाय. बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी प्रथमेशने ओळखलं. कधी कधी आपण पाहतोय संयम आपल्याकडे असणं देखील गरजेचं आहे आणि तो संयम यावेळेस प्रथमेशने दाखवला. रोशन एक उभरता खेळाडू, उभरता टॅलेंट. खूप चांगला रिदम त्याचा आहे. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आपण रोशनची बघतोय. शुभमची. ओ फिर से एक बार बैठक स्ट्रोक. घुटना टेक और ये सिक्सर देख. प्रथमेश दाभाडे ऑन फायर. टीम मीटिंग साठी वेळ नाही आपल्याकडे आणि आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. षटकार तर खेचलाय. प्रथमेशच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. स्कोरबोर्ड कडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा धावफलकाकडे घेऊन जाईल. 25 धावा. धावफलक मात्र वेगाने आकार बदलतय. प्रथमेशचे काय स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळाले. दोन्ही स्ट्रोक अगदी मिड विकेटच्या दिशेने. प्रथमेश दाभाडे यांच्यासाठी प्राइज आलाय. निखिल दळवी यांच्या वतीने प्राइज आहे. प्रथमेशने जर नॉट आउट ही मॅच
आपल्या संघाला जिंकून दिली ना तर निखिल दळवे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. सुरुवात झालेली आहे, बक्षीस लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आकाश दळवी बघत असेल कुठे आहेत. आकाश शोधतोय निखिल कुठे आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा शुभम. हेच गावचं क्रिकेट असतं ना. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा शुभम. त्यावेळेस बॅकफुटला गेले, पुढे सरसावत स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू मात्र गॅप शोधण्यामध्ये थोडेसे यशस्वी राहिले, परंतु मी सांगितलं ना की आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्यामुळे कुठंतरी हे धावफलक देखील आपण पाहतोय. पाहिजे तसं मात्र बॉलला गती मिळत नाहीये, पाहिजे तेवढा स्पीड या विकेट या मैदानावरती आपल्याला बघायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आता मात्र बघायचं आता हरीश आणि हरीच्या बॅट मधून इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, हाई चौकार. खूप चांगला स्ट्रोक मैदानामध्ये. महागडं षटक बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 22 धावा वसूल केल्यात या दोन्ही फलंदाजाने. महागडं षटक. गिलबिले सर 30 धावा का 31? 30 धावा धावफलकावर आहेत. स्कोरबोर्ड कडे जाऊयात आपण. बघतोय 2 षटकं संपली आहेत. चेंडू ओलसर जरूर झालाय, परंतु प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला हरीशने मात्र ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले कौतुकास्पद स्ट्रोक होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा, आणि ते टायमिंग प्रॉपर दाखवले यावेळेस दोन्ही फलंदाजांनी. आकाश दळवी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आता मात्र तयार असतील. 30 धावा धावफलकावरती अजूनही. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि प्रथमेश सांगत असेल की आता कुठेतरी आपल्याला शेवटपर्यंत उभा राहावं लागणार या विकेटवरती. फुल टॉस, परंतु प्रथमेश थांबणाऱ्यातला आहे का नाहीये? काय झालं इथे मैदानामध्ये? जाळं रचलं होतं, मोह दिला तिथे प्रथमेशला, लाडू दिला, आणि मला वाटतं त्या मोहाला आवरू शकला नाही प्रथमेश. विकेट आली आहे, मोठी विकेट. आकाशने मात्र मोठा मासा गळाला लावलाय. प्रथमेश बाद. आणि मला वाटतं विकेट आल्यानंतर जे सेलिब्रेशन होतं ते सेलिब्रेशन फलंदाजांना बघून नव्हतं, स्पेशली निखिलला बघून ते सेलिब्रेशन होतं. निखिलला सांगत असेल माझ्या विरोधात बक्षीस लावतो का, थांब. परंतु मोठी विकेट आली खऱ्या अर्थानं इथे स्वर्गीय पांडुरंग हिरवे युवा प्रतिष्ठान टीम साठी, कारण प्रथमेची विकेट टीम साठी महत्वाची होती. ज्याचा मी उल्लेख करत होतो की ज्यावेळेस बघा एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असतो, एखादा स्ट्रायकर गोलंदाज असतो, त्याच्याकडे अनुभव मजबूत असतो, अशा वेळेस कधी कधी संयमाने स्वतःची विकेट सेफ करून खेळणं गरजेचं असतं. आणि पहिला चेंडू फुल टॉस दिला आणि तो स्वतःचा मोह आवरू शकला नाही प्रथमेश. अगदी डीप लॉंग ऑनच्या दिशेने खूप चांगला कॅच मैदानामध्ये पकडताना बघायला मिळाली खेळाडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. आता नवनाथ स्ट्राईक ऑन तयार असतील. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इशनेच्या मागे सचिनच्या हातामध्ये चेंडू आला तर नाहीये. बॅकअप साठी खेळाडू देखील नव्हते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आपण बघणार आहोत. मैदानाच्या मध्ये पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 32 धावा, 32 रन. मैदानाच्या मध्ये आपण पुढे बघणार आहोत. संघर्ष तर फार मोठा आहे आणि असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये ज्याचा संघर्ष मोठा असतो
त्याला यशही तितकंच मोठं मिळतं. आज संघर्ष कोणाचा मोठा आहे. फुल टॉस बॉल यावेळेस मैदानामध्ये बघायचं आहे. स्लाइस केल्या बॉलला पॉइंटच्या थर्डमॅनच्या खेळाडूच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं इथे नवनाथ आणि हरीशने आता थोडंसं डोकं लावण्यास सुरुवात केली आहे. त्याने सांगितलं की जर बॉल आता लांब जात नाहीये, जर बॉल इथे सीमारेषा ओलांडण्याचे चान्सेस आता कमी आहे, तर अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर एकेरी दुहेरी धावा स्ट्राईक रोटेट करत राहणं हे आपल्या टीमसाठी आता केव्हाही महत्वाचं आहे. बोलाचं 1 रन शॉट. आताची एकच धाव मिळेल. स्कोरबोर्ड कडे जाऊयात पुन्हा एकदा. धावफलकावरती 33 धावा 33 रन. धावफलक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आकाश तयार असतील. ओव्हर द विकेट स्ट्राइक ऑन. आई चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेग होता. या चेंडू मध्ये बॅकफुटला जाऊन चेंडू मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे मैदानाच्या आतमध्ये केलाय. नवनाथ स्ट्राइक ऑन तयार. फुटवर्क नव्हता या स्ट्रोक मध्ये खेळत असताना. आणि असं म्हणतात ना की फुटवर्क तुमचा क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण अलीकडचं क्रिकेट खूप बदललेलं क्रिकेट आहे. याही वेळेस आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर ठेवला. आता मात्र नवनाथने आपली जागा बदलली होती, परंतु आकाशने सावधरित्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती. व्हाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 इथे मात्र नक्कीच लागू पडला या चेंडूवरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा हलकीशी अपील होताना जे पाहायला मिळाली, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. विशेष आपण पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्याच्या क्रिकेट ज्या काही मानाच्या स्पर्धा होतात त्या अनेक मानाच्या स्पर्धेमध्ये हे पंच आपल्याला जरूर बघायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. स्ट्राइक वरती पुढे नवनाथ आता मात्र थोडासा थांबलेला आहे. पुढे बॅकफुटला जाऊन मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचे खेळाडू आहेत तिथे चेंडूला फील्ड करताय. सिंगल इथे जरूर घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मैदानामध्ये हरीशचा, परंतु रोखून ठेवलं. तर इथे आपण पाहतो आताचा चेंडू मात्र डॉट आहे. माफ करा. संघाचं धावफलक आता स्थिर असेल. स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उंच सावल्यांचा खेळ या मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हटलं की आणि सह्याद्रीच्या शिखरांवरती आपण हे मैदान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे क्लायमेट आहे आपण पाहतोय थोडंसं गारवा देखील आहे. मेघराजाच्या हलक्या हलक्या सरी मात्र ज्या या मैदानावरती येत आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. धावफलक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा 34 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 24 धावा जिंकण्यासाठी मात्र या अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडू 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि मला वाटतं आता बॉल बदललेला आहे. मुळशी धरण विभाग प्रीमियर लीगच्या या सगळ्या कमिटी मेंबरने निर्णय घेतला की आता बॉल जास्त गेले तरी हरकत नाही, परंतु चांगल्या मॅचेस होणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी अमोल आणि स्ट्राइक ऑन तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता हरीश. नॉन स्ट्राइकला नवनाथ. कुठेतरी आपण पाहतोय मैदानामध्ये 12 चेंडू 24. 12च्या सरासरीने धावा अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. वेळ वाचवायचा आहे टीम. पुन्हा एकदा मी कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. अमोल तयार. पहिल्याच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. तिथे सिंगल तरी ती घेतली जाईल. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती सिंगल आली आहे. 11 चेंडू आता शिल्लक आहे. 23 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. संघर्षाला तर सुरुवात झालेली आहे. जेवढा मोठा संघर्ष असतो ना मित्रांनो, तेवढंच मोठं मिळतं. आज संघर्ष कोणाचा प्रबळ असेल हे पाहणं गरजेचं आहे. नवनाथ आतापर्यंत नक्कीच मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फार यश त्याला मात्र मिळू शकलेले नाही आतापर्यंत. मोठा स्ट्रोक. ओहो, यावेळेस उडवला चेंडूला आकाश दळवी. आणि यावेळेस काय
तिथे मात्र संधी होती, संधीचं सोनं झालं नाहीये, परंतु इथे प्रतिस्पर्धी टीम साठी हा दिवाळीचा बोनस आहे. षटकार कुछ करिए नस नस मेरी खोले कुछ करिए. थँक्यू डीजे. तुम्ही बघा कधी कधी टायगर पॉइंट वरती गेल्यानंतर तिथे उभं राहिलं, तुम्ही स्वतः उडी खाली मारली काय आणि कोणी ढकलून दिले काय, परिणाम एकच होणार आहे. आकाशी तरशी परिस्थिती मैदानामध्ये झाली. अक्कू टप्प्याचा बॉल होता यावेळेस. लिडिंग ए ज्येष्ठाच्या मागे चेंडू मात्र हातामध्ये आलेला नाहीये. एक सिंगल अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी 22 रोपाडे. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही असं पंचाने कळवलंय. एक धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती 42 धावा धाफलकावरती आहेत. 42 रन, 42 धावा धाफलकावरती. तो षटकार आहे ना कुठेतरी या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हरीश पुन्हा बघायचं तयार आहे समोर. राऊंड द विकेट आल्यानंतर बॅकफुटला गेले. ईशाच्या मागे पुढा चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. सचिन मात्र नक्कीच चेंडू शोधण्याचा वारंवार प्रयत्न करतोय, चेंडू हातामध्ये येत नाहीये. एक धावी ते मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा थोडासा आकार बदलतंय. 43 वरती धावफलक. अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 8 चेंडू आणि आता 15 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अमोल आपण पाहतोय राऊंड द विकेट इथे मारा करताय. समोर नवनाथ आहेत. यावेळेस क्रॉस द बॅट पट जड होताना पाहायला मिळाली आणि सचिन आता अशी चुकी करणार नाहीये, तो काय सोडणार नाहीये. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा. कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानाच्या मध्ये पुढे एकदा अगदी मैदानामध्ये विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. आतापर्यंत 43 झालेले आहेत. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. आणि इथून पुढे मला वाटतं ही मॅच महत्वाची या चेंडूवरती ठरली जाणार आहे. बॅटिंग टीम विचार करत असेल की एखादा मोठा स्ट्रोक आला तर आपण मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करू. फिल्डिंग टीम शिवा स्ट्रायकर्स टीम विचार करत असेल की या चेंडूवरती जर आपण चेंडू डॉट किंवा विकेट घेतली तर आपली सामन्यावरती पकड मजबूत होणार आहे. अमोलचा हा चेंडू अतिशय महत्वाचा. समोर मात्र नवीन बॅटर माऊली आले. पहिला चेंडू मात्र यावेळेस माऊलीसाठी खांद्याचा वापर केला अमोलने. बाउन्स होता या चेंडू मध्ये. पंच नाखुश आहेत. जमिनीला हात समांतर त्यांनी केलेले आहेत. चला बाकीचे खेळाडू जागेवरती चला. आणि रिव्ह्यूचा वापर मला वाटतं फिल्डिंग टीम कडून घेण्यात आलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. तिसरे पंच मात्र थोडेसे ते बिझी होतील. स्कोरबोर्ड कडे आपण पुण्यात जाणार आहोत. धापलकावरती याच्याकडे उद्योजक सन्माननीय गणेशभाऊ हुंडारे साहेबांचा याच्याकडे आगमन झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. कारण टेक्नॉलॉजी जर आहे तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर देखील योग्यरित्या होणं गरजेचं आहे आणि तेच आपण इथे मैदानाच्या मध्ये cricklife.in च्या माध्यमातून करतोय. ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय नारायण मामा दळवी यांचं याच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. यावेळेस क्रॉस द बॅट गेले. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? यस, कॉल दिलाय तिथे. फेकी खूप चांगली होती परंतु या फेकीमध्ये थोडासा उशीर होईल. 2 धावा इथे येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघणार आहोत 46 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक विनंती असणार आहे फिल्डिंग टीम आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, ही आपल्याला विनंती आहे. आयोजकाच्या वतीने आम्हाला सक्त सूचना येत आहेत. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, ही आपल्याला एक विनंती आहे.
कारण आपण काल बघितलेले कालचा एक सामना आपल्याला तो राहिला तो आज आपण पहिला सामना खेळवतोय. आजच्या दिवसभराचं शेड्यूल अजून 8 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे हे शेड्यूल आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कारण जवळपास आपण पाहतोय आता 11 वाजून गेलेले आहेत. चला कॅप्टन शिवा सायकर्स टीम थोड्याशा वेळेच्या मर्यादा आपल्याकडे आहेत. संघाची धावसंख्या पण मैदानाच्या मध्ये पुढे एकदा बघणार आहोत. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावींची गरज मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. कॉम्बॉक्स मध्ये मात्र नक्कीच द लेजेंड क्रिकेटर दळवी मामा आपल्या सोबत आहेत. आणि हे सगळी क्रिकेट खेळणारी मंडळी आहेत. विशेष आपण पाहिले गेले तर ते आता देखील विचार करत असतील इथे आल्यानंतर यांना खूप चांगलं क्रिकेट खेळायला मिळतंय. मला वाटतं त्या काळामध्ये असं क्रिकेट नव्हतं. त्या काळामध्ये आपण पाहिलं तर एकच बॅट 11चे 11 खेळाडू दिवसभर त्या बॅटवर खेळायचे. शूज कधी कोणाला मिळाले नाही. कॅप कधी कधी नसायच्या. आहे त्या परिस्थितीमध्ये खेळायचं आणि ते दिवसही खरे तर चांगले देखील दिवस होते असं म्हणतात ना बरेच वेळा. मॅच कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 6 चेंडू 12 बनवायचे आहेत. हरीश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला माऊली आहे. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे चेंडूला कव्हर करतील. सिंगल तरी घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होणार आहेत. परंतु बाद कोण होईल हे देखील एक महत्वाचं आहे. आणि तिथे बघायचे क्रॉस झाले की नाही हे चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवले. चला बॅट्समन चला तोपर्यंत फलंदाज एक बाद आहेत परंतु ते कोण बाद आहे हे पंच सांगतील. यानंतरची देखील होणारी मॅच बारबे तिसकरी युवा मंच विरुद्ध फाटक वॉरियर्स या दोन टीम मध्ये टॉस झालेला आहे. फाटक वॉरियर्सने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तिसऱ्या पंचांची निर्णयाची वाट इथे मात्र बघितली जाईल. कारण हरीश नॉन सायकलला जेवढा राहील तेवढा मात्र प्रतिस्पर्धी टीम साठी केव्हाही ते फायदेशीर आहे. आणि हरीशने तेच केले परंतु बघायचं इथे क्रॉस झालंय की नाही हे मात्र तिथे पाहिलं जात आहे. तर इथे माऊली बाद आहेत. प्लॅन मध्ये सक्सेसफुल राहिलेत हरीश. बघायचं आता स्वतःवरती विश्वास तर ठेवलाय. कॉन्फिडन्स आहे त्याचा स्वतःवरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 11 धावा. यावेळेस पुढे सरसावा चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू आयडीप मध्ये तैनात. सिंगल तरी ते घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथे होणार का तर नाहीये. प्रत्येक खेळाडू इथे मात्र धावबाद होतोय. 4 चेंडू 10 धावांची गरज. कुछ करिए नस नस मेरी खोले कुछ करिए बस बस बड़ा. संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं यावेळेस एका पाठोपाठ धावबादची रणनीती आपण पाहतोय मैदानामध्ये. डायमंड डक आपल्याला बघायला मिळाला मैदानामध्ये. नवीन बॅटर देखील इथं दाखल इथे होतील. गणेश सुनील आले आणि सुनील आल्या पावले मागे निघून गेलेत. शेवटचे 4 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 4 चेंडू 10 धावांची गरज. एखादा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही राहिला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आकाश अंश आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. आता 3 चेंडू शिल्लक आहे आणि 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. याही वेळेस लिडिंग एज होती. थर्ड मॅनचे खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतायत. डायरेक्ट हिट. इथे मात्र बघायचंय धोका तर नाहीये कुठल्या प्रकारचा. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तर घेतल्या जात आहेत. 3 धावा मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील आणि मैदानाच्या आतमध्ये बघायचंय काय आता होणार आहे.
शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. आत्ताच्या 3 धावा आहेत, बरोबर ना सर? 3 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू आता शिल्लक असतील आणि 7 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. दोन चेंडू 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7 निभवावी लागणार आहे आता फलंदाजांना आपल्या संघासाठी, कारण याच 7च्या बळावरती हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे. तुम्ही 7 मावळे इतिहासामध्ये वाचले असतील, बघितले असतील. 7 मावळ्यांनी कोल्हापूरची नेसरीची खिंड लढवली. ते 7 मावळे तुम्हाला आठवायचे. इतिहास आठवल्याशिवाय तुम्हाला इतिहास घडवता येणार नाही. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा, इतका तेजस्वी इतिहास याच मातीमध्ये घडलेला आहे. 2 चेंडू 7 धावेंची गरज आहे. बघायचे कोण कोणाला साथ देणार आहे. समोर गणेश आहे, उंच बुरा आहे, तगडा ताकदवान आहे. अंश तयार, ओव्हर द विकेट. पुढे सासावले पावलांचा वापर इथे केलाय. क्षेत्ररक्षक बघायचंय. लॉंग ऑन मध्ये आकाश चेंडूला कव्हर करतोय. सिंगल आली आहे. धावेसाठी नकार कळवलाय. हरी सांगतोय नाही, आता मला धाव घ्यायची आहे. एक सिंगल आहे. एक चेंडू आता शिल्लक असेल आणि एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. आपण पाहतोय मुळशी धरण विभाग प्रीमियर लीग 2025 चा थरार. एक चेंडू 6 धावा होऊ शकतात. हे क्रिकेट आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अंश चालू असताना मॅच शिवबा स्ट्रायकर्स विरुद्ध स्वर्गीय पांडुरंग हिरवे युवा प्रतिष्ठान. कोण मॅचचा विनर होणार इथे. एक चेंडू 6. हरी स्ट्राइक तयार. नॉन सेकंडला आपण बघतोय पुन्हा एकदा सुनील. लोअर फुल टॉस आणि इथे मात्र बघायचंय काय होईल. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सामना जिंकलाय शिवबा स्ट्रायकर संघाने. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्ले टीम. कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तुम पे करिए या मरिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तुम पे करिए या मरिए थँक यू. तर खूप चांगली मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. तर बारपे तिस्करी युवा मंच विरुद्ध फाटक वॉरियर्स या 2 टीम मध्ये यानंतरची होणारी मॅच. तर फाटक वॉरियर्स टीम तुम्हाला विनंती आहे की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आता तुम्ही घेऊ नका. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्लेयर ऑफ द मॅच या खिताबाकडे देखील आपण जाणार आहोत. चला फाटक वॉरियर्स टीम लगेच आपण फिल्डिंग सेट करून घ्या.